तर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत मोहेनकडे, रेंदाळा या गावी. त्याच्याकडे आपण मागच्या जूनमध्ये म्हणजे 2 महिन्यापूर्वीच ससे नेले होते. 100 ससे नेले होते. आता परत त्याकडे 100 ससे रेडी आहेत, ते घ्यायला आपण आलेलो आहोत. मित्रांनो, मागच्या 2-3 दिवसामध्ये ना मी माझ्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओजवरती काही कमेंट बघतोय, जे की लोकांचे फीडबॅक्स आहेत की ससे पालन करू नका, ह्याच्यामध्ये नुकसान होतं, तुम्हाला चांगला फायदा होत नाही, असे बरेचसे कमेंट आहेत. आणि त्यांनी ते केलं असेल, त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील आणि मग त्यानंतर त्यांना हा अनुभव आला असेल. पण मोहीनबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. मोहीनने माझ्याकडे मला वाटतं 2 वर्षापूर्वी ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर तो कन्सिस्टंटली काम करतोय. असे बरेच ससे पालक आहेत, पण मोहीनकडे माझं कन्सिस्टंटली येणं आहे 100 प्राण्यांसाठी. आणि मोहीन हे सुरू करून त्याने आतापर्यंत बऱ्यापैकी सशांचा सेल करून चांगला प्रॉफिट पण कमवलाय. त्यालाही काही चॅलेंजेस आले. चॅलेंजेस कसे ओव्हरकम करायचे हे त्या माणसाने शिकायचे असतात. आम्ही मदत करायला असतोच, पण स्वतः समजून उमजून त्यामध्ये चेंजेस करून तुम्हाला त्यामधनं मार्ग काढायचा असतो. सो मोहीन, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ज्या सुरू केलंस त्यावेळेस त्यांना खाद्य काय घालत होतास? आपलं कॅटल फीड, पॅडल फूड. पशुखाद्य. बरोबर. आणि मग ते पशुखाद्य तू कंटिन्यू केलंस, कारण कसं मला असं वाटतं की लहान पिल्लांमध्ये पशुखाद्याचा प्रॉब्लेम असतो, त्यांना ते फीड पचत नाही. तर तू ते कसं मॅनेज करत गेलास आणि तू आता अल्टिमेटली काय करतोय? त्याला आपलं जे युरियाचे कंटेंट असते हा. ते थोडं कंपनी जे फीड बनवते बरोबर. त्यात थोडं कमी जास्त असते. बरोबर आहे. तर मी जे आणते ते सोनाईचं फीड आणते, सोनाई कंपनीचं फीड आणते. बरोबर. मग त्याच्यामध्ये जे युरियाचं प्रमाण आहे ते कमी आहे. बरोबर. तर बाकीचे जे फीडचे जे फीड्स आहेत त्यामध्ये युरियाचं प्रमाण थोडं कमी जास्त असू शकते. बरोबर. त्याच्यामुळे हे लहान पिल्लांना हे प्रॉब्लेम्स येतात. बरोबर. मला वाटतं तुझ्याकडे पण एखादं नाही, खूप झालं माझ्याकडे. माझ्याकडे नाही म्हटलं तर 1 kg 70 पिल्ली जी होती ती दगावली. बरोबर. आणि ते तू हा, फीड चेंज केल्यावर चेंज केलं. येस, हे तुला समजलं की मी जे अचानकपणे फीड चेंज केलंय. अचानक फीड चेंज करू नये. ते थोडं थोडं स्टेप बाय स्टेप जुनं नवं असं करत करत फीड चेंज करावं. अचानक असं जर नवीन फीड घातली तर मग पिल्ली दगावतं, 100% दगावतं. बरोबर. बरोबर. तर थोडं थोडं स्टेप बाय स्टेप. पण कसं आहे, मोठ्या प्राण्यांना मला वाटतं त्रास होत नाही, त्यांची इम्युनिटी असते. इम्युनिटी असते. पण लहान पिल्लं जे असतात महिन्याची, त्यांची इम्युनिटी अजून झालेली नसते आणि त्यामुळे पिल्लांमध्ये मर बघायला मिळते त्या कारणाने. सो कसं आहे की तुझ्याकडे लोकल जे आता फीड मिळतंय त्यातनं तुला कोणतं पहिल्या सगळ्यात पहिला कोणतं फीड आणलं होतंस? सगळ्यात पहिला किमिया. ओके, किमया चालतं. मध्येच ते नंदी कंपनीचे एक फीड घातलं मी. ओके, नंदी. त्यातच फीड चेंज केल्यामुळे ते मग पिल्ले दगावले. ओके, नंदी फीड नंदी घातल्यामुळे फीड problem घातल्यामध्ये झाला. दगावली. आणि आता तू सोनाईवर येतोय. आता सोनाई घालते मी. सोनाईमध्ये युरिया कसा आहे? 1% आहे. 1% आहे. मला वाटतं जमतंय, सूट होते ज्यांना सूट होतं. आणि पिल्लं पण तुझी आता बरी होत आहेत. आहे. बरे तू ते अभ्यास करून करून शेवटी आता होय सोन्यावर आले. सोनाईवरती आलाय आणि चांगलं जमतंय. तेच आहे मित्रांनो. बघा कसं आहे की अल्टिमेटली तुम्हाला सगळ्याच गोष्टी क्लासरूम थिअरी किंवा ट्रेनिंगमध्ये मिळत नाहीत. तुम्हाला स्वतःचे एक्सपिरियन्सेस जे आहेत, तुमचे अनुभव आहेत, त्यामध्ये तुम्ही शिकत जात तुम्हाला ते केटर करायचंय. म्हणजे काय होईल की तुम्हाला स्वतःलाच कळेल की आपल्या प्राण्याला काय सूट होतंय आणि आपला प्राणी कसा वाढला जाईल. त्यावेळेस मला वाटतं मोहीनने खूप छान काम केलंय. म्हणजे अल्टिमेटली आम्हाला तो दर 2 महिन्यांनी प्राणी देतो 100 आणि आता त्याकडे माद्या पण कमी आहेत आणि तो पुढे जाऊन मला वाटतं 100 माद्यांपर्यंत वाढणार आहे. हो मोहीन, ऑल द व्हेरी बेस्ट. आपण आता मोहीनचे प्राणी घेऊ. प्राणी घेतले, पैसे दिले, मिळाले लगेच मोठं करायचं आता. इंशाल्लाह करेन मोठे. ठीक आहे. 100 ना आता डायरेक्ट माझ्याकडनं 300-400 प्राणी पाहिजे. इंशाल्लाह ठीक आहे? करेन. ओके, चलो.